उपलब्ध माहिती नागरिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नमस्कार. कालपासून खरीप 2023चे जे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडत आहेत त्या बाबतीमध्ये अनेकांचे फोन आले होते. मी देखील आपल्याला विनंती केली होती फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून की ज्यांना हे पैसे उपलब्ध झालेत त्यांनी कमेंट्समध्ये आपल्याला कळवावं. हे पैसे जे आहेत ते लोकलाइज कलॅमिटी म्हणजे ज्यांनी माझं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे असं ज्यांनी विमा कंपनीला कळवलं होतं आणि ज्यांचे पंचनामे झालेत, वैयक्तिक पंचनामे झालेत, अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून रक्कम देय होती. साधारण 1,92,000 शेतकऱ्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला कळवलं होतं की आमचं नुकसान झालंय, येऊन पंचनामा करा म्हणून. अशा लोकांचे वैयक्तिक पंचनामे झालेत आणि वैयक्तिक पंचनामे झालेले हे जे साधारण 1,92,000 शेतकरी आहेत त्यांचे पैसे विम्याची जी रक्कम आहे ती कालपासून त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या आठवड्याभरामध्ये या पूर्ण 1,92,000 शेतकऱ्यांचे पैसे 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे असं अपेक्षित आहे. परंतु वैयक्तिक प्रत्येकाने तक्रार दिलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली की माझं नुकसान झालंय आणि ज्यांच्याकडे येऊन पंचनामे झालेत, पाहणी झालेली आहे, असे साधारण 1,00,000 मी म्हटल्याप्रमाणे 92,000 शेतकरी आहेत. याच्या व्यतिरिक्त 5,00,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळालेला आहे. अग्रिम जो आहे तो सरसकट मिळालेला आहे. ती बाब वेगळी आहे. दोन वेगवेगळे विषय आहेत. अग्रिम हा सरसकट 25% सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला हा एक भाग आहे आणि दुसरा भाग म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आमचं नुकसान झालंय, माझं नुकसान झालंय म्हणून कळवलंय आणि ज्यांचे पंचनामे वेगळे वैयक्तिक स्वरूपात झालेले आहेत, असे 1,92,000 शेतकरी जे त्या 5,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांमधले असतील पण ज्यांनी कळवलंय की आमचं नुकसान झालंय, असे शेतकऱ्यांचे पंचनामे विमा कंपनीने केले होते आणि त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. माझ्याकडे काही वेगवेगळ्या तक्रारी येत आहेत, त्याबद्दल आपण निश्चित पुढच्या काळात बघू. परंतु आधी पैसे येणं महत्वाचं आहे. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या 1,92,000 शेतकऱ्यांपर्यंत खात्यावरती पैसे उपलब्ध होतील यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. कंपनीच्या आणि आपल्या कृषी विभागाच्या लोकांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर देखील चर्चा झाली आहे आणि बारीक लक्ष आहे. आपल्याला कुठली काही अडचण जाणवली, काही जणांचं म्हणणं आहे की तफावत येते, 5-5 एकर आम्ही भाऊ आहोत, एकाला 11,000 मिळाले, दुसऱ्याला 40 मिळाले, अशा काही तफावती असतील तर जरूर आमच्यापर्यंत कळवा. आणि महत्त्वाची ही प्रक्रिया आता चालू आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या सगळ्यांना पैसे मिळतील यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. काही तफावत वगैरे असेल, काही अडचण असेल तर जरूर मला आपण कळवा. धन्यवाद.